मी न राहून एकदा कल्याणला विचारलं, म्हटलं कल्याण हो आम्ही सगळेजण वाट बघत असतो, आतुरता लागलेली असते की कधी कधी दिवाळी येईल, कधी कधी सुट्ट्या लागतील, कधी कधी आईबाबांची भेट घेणार. तुला असं वाटत नाही का की मी गावाला जावं, आईबाबांची भेट घ्यावी? असा प्रश्न केल्यावर त्या कल्याणच्या डोळ्यामध्ये असं टचकन पाणी आलं आणि कल्याण मला म्हणाला, म्हणे आकाश, असं कोणाला वाटते रे की आपण गावाला जाऊ नये, आईबाबांची भेट घेऊ नये? जसं तुम्हाला वाटते तसं मलाही वाटते की मी गावाला जावं, आईबाबांची भेट घ्यावी, पण मी जात नाही. त्याचं कारण हे आहे, घरचा गरीब आहे. माझे मायबाप दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतात, वणीला जातात, 100-150 रुपये रोजी त्यांना मिळते. माझे 2 भावंड आहेत, त्यांचा सांभाळ त्यांना करावा लागतो, त्यांच्याकडे पैसे नसतात. मी ज्या वेळेला गावाला जातो ना, मी या कॅटरिंगच्या कामामधनं जे पैसे मिळतात त्या पैशातनं मी तिकीटचा खर्च भागवेन, गावाला जाईन. पण गावाला गेल्यानंतर जेव्हा परत येण्याची वेळ येते ना, तेव्हा माझ्या माईकडे पैसे नसतात. आणि पैसे नसतात तर माझी माय काय करते, बाजूच्या घरी जाते आणि बाजूच्या घरी विचारते, सखूबाई आहेत का 200-400 रुपये? असतील तर दे ना, पाटलाच्या घरच्या वणीचे पैसे भेटले की मी तुला वापस करेन. तिच्याकडून 200-300 रुपये घेऊन येते. मग दुसऱ्या घरी जाते, एक अंदाबाई आहेत का 500 रुपये? पोरगा नागपूरला शिकतो, बरं तो नागपूरला शिकत आहे, साहेब बनेल एक दिवस, दे ना पैसे असतील तर. असे 2-4 घर फिरतो, 1000-1200 रुपये जमा करतो आणि ते पैसे माझ्या हातात ठेवतो. ज्या वेळेला ते पैसे माझ्या हातात ठेवतो ना, तेव्हा तिच्या डोळ्याचं पाणी येतं ना, त्या डोळ्यातलं पाणी मला बघून होत नाही रे, म्हणून मी गावाला जात नाही. तर आज मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो कल्याण माझा मित्र असल्याचा. कल्याण शिकला, चांगला शिकला, नागपूरला VNIT कॉलेज आहे, तिथून PhD पासआउट झाला. टाळ्या वाजवा येतात. माझ्या भावांना बहिणींना विनंती राहील, वेळ कशी येऊ द्या, पण जीवनात कधी हिंमत हारू नका. पण कधी कधी दुर्दैव वाटतो, जो विषय मी मगाशी मांडला, 15व्या वर्षी एखादी पोरगी जर एका लेकराची माय बनत असेल, 15व्या वर्षी जर एखादा